लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासूनच पहिला टप्पा पार पडलेला आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये बहिणींना त्या ठिकाणी 3000 रुपये मिळालेले आहेत। तुम्हाला पैसे मिळालेत का नक्की बघा, नसेल तर काय प्रॉब्लेम झालाय का एकदा तुम्ही नक्की बघायचं आहे। आता उद्या वार आहे मंगळवार आणि उद्या सकाळपासून परत एकदा पुढील 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याचं महिला व बाल विकास खात्याकडून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार असं 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्या खात्यावरती पैशांचं वितरण करणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। आज सोमवार 12 जिल्ह्यामध्ये सकाळपासून लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळाले आहेत। तशा प्रकारे लाडक्या बहिणींनी फोन करून व्हॉट्सअपला मेसेज करून आम्हाला या ठिकाणी कळवलं आहे की आम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 असं टोटल 3000 रुपये आमच्या बँकेच्या खात्यावरती पोहोचलेले आहेत। धन्यवाद शिंदे साहेब असं या ठिकाणी आता मेसेज करून सांगितलं आहे। तुम्हाला पैसे आलेत का तुम्ही नक्की बघायचं आहे, कारण या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याकडून अनेक महिलांना अपात्र सुद्धा केल्याची बातमी समोर येत आहे। आज सोमवारी 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी पार पडलेलं आहे। कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे त्या जिल्ह्यांची लिस्ट देखील या ठिकाणी आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। तसेच आता उद्या मंगळवार आहे, त्या ठिकाणी 9 सप्टेंबर आहे आणि परवा दिवशी बुधवार आहे म्हणजे 10 सप्टेंबर आहे। टोटल 36 जिल्ह्यापैकी आता त्या ठिकाणी 24 जिल्हे अजून पण बाकी आहेत। 3 दिवसांमध्ये पूर्णपणे पैशांचं वितरण करून टाका असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून ऑर्डर आल्याचं पाहायला मिळतंय। तशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये सकाळपासून या 12 जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत। आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कालच सांगितलं होतं की या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार। तशा प्रकारे बहिणींना 3000 रुपये सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी बँकेत पैसे आल्याचा मेसेज त्या ठिकाणी आलेला आहे। तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर आता उद्या मंगळवार आहे, 9 सप्टेंबर आहे आणि उद्या पुढील 12 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी तुम्हाला आता खात्यावरती जमा होणार आहे। तुम्हाला मेसेज आल्याचं पाहायला मिळालंय। बघा, टोटल 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण त्या ठिकाणी पहिला टप्पा पार पडलेला आहे। आता टोटल अजून 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यासाठी अजून बाकी आहेत। ते 24 जिल्ह्यामध्ये 12 जिल्हे मंगळवारसाठी म्हणजेच 9 सप्टेंबरसाठी असणार आहेत आणि उरलेले 12 जिल्हे बुधवारसाठी म्हणजेच 10 सप्टेंबरसाठी या ठिकाणी आता ठेवले आहेत। त्यामुळे अजून 24 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर पैसे अजून पण मिळाले नसतील तर तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही असं महिला व बाल विकास खात्याकडून या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी आहे। लाडक्या बहिणींना अनेकांना पैसे मिळालेत तर अनेकांना नाही मिळाले। ज्यांना नाही मिळालेत ते आता त्या ठिकाणी दुःखी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नाराज झालेल्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अजिबात घाबरून जाऊ नये, कारण अजून 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी आता 9 सप्टेंबर मंगळवारसाठी या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि त्यानंतर उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये बुधवारसाठी आता हे पैसे येणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये येतोय, तुम्हाला मंगळवारी पैसे मिळणार का बुधवारी पैसे मिळणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याला अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांनी जवळपास 7400 कोटी रुपये निधी हा वर्ग करण्यात आला होता। म्हणजे 2 महिन्यांचा हा निधी त्या ठिकाणी एकत्रित होता आणि टोटल सोमवारी 8 सप्टेंबर, मंगळवारी 9 सप्टेंबर आणि बुधवारी 10 सप्टेंबर असं 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण करायला सांगितलं होतं। तशा प्रकारे 8 सप्टेंबर म्हणजेच आज सोमवार या ठिकाणी पैशांचं वितरण 12 जिल्ह्यांमध्ये व्यवस्थित पार पडलेलं आहे। महिलांना पैसे देखील जमा झाले आहेत, परंतु अनेक महिलांना हे पैसे आले नाहीत। त्यांचा एक प्रॉब्लेम झाला होता, तो म्हणजे आता अनेक महिलांनी काय केलं होतं, आधार कार्ड बँकेला जोडलं होतं परंतु ते आधार कार्ड अपडेट न करता जोडलं होतं। त्यामुळे अनेक बहिणींना आलेलं नाही। पटकन तुम्ही जर असं केलं असेल तर आधार कार्ड अपडेट करून परत एकदा बँक खात्याला जोडणं या ठिकाणी गरजेचं आहे। मग काय करायचं आहे आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्या 12 जिल्ह्यामध्ये आता मंगळवारसाठी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे।
ते तुम्हाला कोणते जिल्हे आहेत पुढे सांगणार आहे। त्यानंतर 12 त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये उरलेले शेवटच्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये बुधवार 10 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे, तर ते पण तुम्हाला आता सांगणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन लिस्ट या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आता जाहीर केल्या। या नवीन लिस्टमध्ये तुम्हाला सोमवारसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप या ठिकाणी करण्यात आलं, आता उद्या मंगळवार आहे 9 सप्टेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे, बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करण्यात येणार आहे, अगदी सविस्तर अपडेट 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। लाडक्या बहिणींसाठी खरोखरी नवीन अपडेट एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या, त्यामुळे त्यांनी सुद्धा स्पष्ट करून टाकलंय की कोणत्याही लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्यापासून कधी सुद्धा पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात कोणतीही त्या ठिकाणी पात्रता लावली जाणार नाही। तुम्हाला कधी सुद्धा इथून पुढे 5 वर्षापर्यंत वगळलं जाणार नाही। त्यांना महिन्याच्या महिन्याला त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता स्पष्टपणे सांगितलंय 1500 रुपये इथून पुढे पण येतच राहणार असं सांगितलंय। आता बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही काळजी करायचं कारण नाही, आता 24 जिल्हे अजून बाकी आहेत। सोमवारी जर तुम्हाला मिळाले नसतील पैसे तर मंगळवार आणि बुधवारी आता नक्कीच मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता एक दिलासादायक बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, तुम्हाला कधी सुद्धा इथून पुढे 5 वर्षापर्यंत अपात्र केलं जाणार नाही, फक्त तुम्ही चुकीच्या मार्गाने लाभ घेऊ नका असं त्यांनी सांगितलंय। तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे, वरती जाता कामा नये, तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे। जर या 2 अटीमध्ये तुम्ही जर बसता असाल तर पुढील 5 वर्षापर्यंत तुमच्या लाडक्या बहिणीला आता या योजनेला कोणी सुद्धा धक्का सुद्धा लावू शकत नाही। तुमच्या त्या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी येणारच आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। असं म्हणून त्यांनी मंगळवारसाठी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे हे सांगितलं आणि बुधवारसाठी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते पण सांगितलं आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सोमवारी म्हणजे आजच वितरण त्या ठिकाणी झाले ते पण सांगितले। त्यामुळे तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या दिवशीच्या यादीमध्ये येतोय हे तुम्ही आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी ही या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला कधीच 3000 रुपये या ठिकाणी एकदम खात्यावरती सोडलेलं नव्हतं, परंतु आज महिलांना एकदम 3000 रुपये जमा झाले आहेत। त्यामुळे महिला आनंदाने नाचू लागल्या आहेत, खुश झाल्या आहेत। तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही, कारण फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप झालंय, अजून 24 जिल्हे या ठिकाणी आता वाटपाचे बाकी ठेवले आहेत। त्या 24 जिल्ह्यामधील मंगळवारसाठी 12 जिल्हे बाकी आहेत, बुधवारसाठी 12 जिल्हे पैशांचं वितरण करणार असल्याचं या ठिकाणी शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय। हे लाडक्या बहिणींसाठी खरं म्हणजे खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आता बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो मंगळवारसाठी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। तुम्हाला तर त्या ठिकाणी चांगलंच माहिती आहे, कारण 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण होत असतं। कारण 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे सोमवार, त्या ठिकाणी पुढील 12 जिल्ह्यामध्ये मंगळवारसाठी आणि बुधवारसाठी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याचं ही लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगून टाकल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेण्याचं काम नाही, तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले आहेत। आता बघा ऑगस्ट महिन्याचे 1500, सप्टेंबर महिन्याचे 1500 असं, त्यामुळे 14वा आणि 15वा एकत्रित 2 हप्ते त्या ठिकाणी लेट झाल्याने लाडक्या बहिणींच्या खात्यामुळे आता या ठिकाणी 3000 रुपये पडण्यास आजपासून सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता मंगळवारी या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। तुम्हाला जिल्हे यामध्ये आता सांगणार आहे, तुमचा जिल्हा यामध्ये असणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणींनो नेमकं तुम्हाला मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी पैसे मिळणार का बुधवारी 10 सप्टेंबर रोजी 3000 रुपये पैसे खाते देणार हे पण आता तितकंच महत्त्वाचं आहे बघा। त्यामुळे जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घ्यायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आतुरता त्या ठिकाणी पैशांची लागली आहे, कारण त्यांना पैशांची खूप गरज असते। महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये आता जे येतात त्यावर बहिणींच्या घराचा त्या ठिकाणी खर्च चालतो, बाजार सगळा चालतो असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। आज सकाळपासूनच पहिला टप्पा पूर्ण झाला आहे। असे 3 टप्पे लाडकी बहीण योजनेसाठी निवडण्यात आले आहेत।
पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये वाटप त्या ठिकाणी झाले, जे आज सकाळपासूनच झाले। आता उद्या पुढील 12 जिल्ह्यामध्ये मंगळवारसाठी वाटप होईल आणि त्यानंतर शेवटचा टप्पा जो आहे तर तो बुधवारी लास्टचा 12 जिल्ह्यामध्ये बहिणींना वाटप होईल। त्यामुळे आज जर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी जमा झाले नसतील तर 100% उद्या मंगळवार आहे, पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि मंगळवार जर तुम्हाला उद्या जमा झालं नसेल तर बुधवारच्या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पैशांचं वितरण होणार असल्याची नवीन अपडेट समोर आली आहे। आता बघा या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहूया की कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मंगळवारी म्हणजेच 9 सप्टेंबरला म्हणजेच उद्याच 3000 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत। टोटल 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी आता जमा होणार आहेत ही नवीन लिस्ट या ठिकाणी काय आल्या 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता आपण जाणून घ्यायचं आहे। आता बघा त्या ठिकाणी मंगळवारसाठी निवडलेले जिल्हे बघा, या ठिकाणी पहिला जिल्हा आहे ठाणे जिल्हा। आता बघा ठाणे जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी आहात जवळपास त्या ठिकाणी 2.5 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत। तुम्ही जर या लिस्टमध्ये असाल म्हणजेच ठाणे जिल्ह्यातील तुम्ही लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी तुम्ही तयार राहायचं आहे। तुमच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। पहिला जिल्हा सांगितला ठाणे जिल्हा, 2 नंबरचा जिल्हा आहे धुळे जिल्हा। बघा धुळे जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींनी आपलं आधार कार्ड बँकेला लिंक केलं आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ त्या ठिकाणी वितरण होणार आहे। आता बघा 2 जिल्हे सांगितले, तिसरा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे नंदुरबार जिल्हा आणि नांदेड जिल्हा। या 2 जिल्ह्यामध्ये मंगळवारसाठी आता पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड, त्या ठिकाणी नागपूर, नाशिक, परभणी, त्यानंतर पालघर। बघा हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये मंगळवारसाठी पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येते। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे। लाडक्या बहिणींना वाटत होतं की फक्त 1500 रुपये त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे येतील, परंतु रक्षाबंधनाला लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या। त्यांना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी आता डबल गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी मंजूर करण्यात आलं आणि त्याचं वितरण सुद्धा 12 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी आज झालंय। पुढील 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा, मंगळवारसाठी नसेल तर बुधवारसाठी तर नक्कीच तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे। आता तुम्हाला सांगितलं पालघर पर्यंत अजून मंगळवारसाठी त्या ठिकाणी 4 जिल्हे बाकी आहेत। 4 जिल्ह्यामध्ये तुम्हाला मंगळवारीच या ठिकाणी पैसे येणार आहेत, ते म्हणजे पुणे जिल्हा, बीड जिल्हा। यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणी आता पात्र ठरले आहेत। तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी मंगळवारसाठी हा निवडला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्ही मंगळवारी तयार राहायचं आहे। त्यानंतर अजून पुढचे 4 जिल्हे आहेत, बीड, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर भंडारा, बघा भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना मंगळवारसाठी ही यादी या ठिकाणी निवडण्यात आल्या। त्यानंतर शेवटचा मंगळवारसाठीचा जिल्हा मुंबई उपनगर, या जिल्ह्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 14 आणि 15 हप्त्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत। आता बुधवारसाठी कोणते जिल्हे आहेत लगेच पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, बुधवारसाठी जिल्ह्यांची या ठिकाणी निवड करण्यात आल्या। यवतमाळ असेल, त्यानंतर रत्नागिरी असेल, रायगड असेल, लातूर असेल, वर्धा असेल, वाशिम असेल, त्या ठिकाणी सातारा असेल, सिंधुदुर्ग असेल, सोलापूर असेल, अकोला असेल, या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बुधवारसाठी निवड करण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुखी जीवन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।